ब्रेकिंग न्यूज. निलंगेकरांनीच निलंगेकरांना नाकारले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा धक्कादायक कौल देत काँग्रेसने 3, भाजपाला 4, राष्ट्रवादीला 1, शिवसेना 1, अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या. निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र निलंगा येथे झालेल्या मतमोजणीत निलंगेकरांनीच निलंगेकरांना नाकारल्याचे स्पष्ट चित्र समोर आले. काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी पंचायत समितीवर भाजपाची सत्ता कायम राहिली आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागांमध्ये मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची, प्रतिष्ठेची आणि रंगतदार ठरली असून प्रत्येक गटात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. निटूर गटात 34 वर्षांनंतर भाजपाचा भगवा फडकला. निटूर जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र तब्बल 34 वर्षांनंतर भाजपाचे रोहित पाटील यांनी काँग्रेसचे सुरेंद्र धुमाळ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत इतिहास घडवला. अंबुलगा गटातून भाजपाचे चंद्रकांत होरे विजयी झाले. काँग्रेसचे पंकज शेळके यांचा पराभव झाला. यापूर्वी त्यांच्या पत्नीचाही पराभव झाल्याने पती-पत्नी दोघांनाही जनतेने नकार दिल्याचे चित्र दिसून आले. औराद शहाजानी काँग्रेसची नवखी उमेदवार सरस. औराद शहाजानी गटात काँग्रेसच्या नवख्या उमेदवार योगिता जाधव यांनी भाजपात प्रवेश घेतलेल्या आरती भंडारे यांचा पराभव केला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी मिळूनही भाजपाला येथे अपयश आले. मदनसुरीत शिवसेनेचा झेंडा. मदनसुरी गटात निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने यांच्या पत्नी सिंधू अजित माने यांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या सूनबाई शरयू माने विजयी. कासारशिरशी गटात जबरदस्त तिरंगी लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गट चे उमाजी उमापुरे यांनी भाजपाचे परमेश्वर धुमाळ व काँग्रेसचे निलेश चिंचनसुरे यांचा पराभव करत विजय मिळवला. तांबाळा गटात अपक्ष उमेदवार मीरा तुबाकले यांनी भाजपाच्या महानंदा तुंकुटे यांचा पराभव केला. मतदारांनी पक्षापेक्षा व्यक्तीला पसंती दिल्याचे येथे स्पष्ट झाले. सरवडी गणात भाजपाच्या दीपा इंगळे यांनी काँग्रेसच्या पाटील राऊ यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव करत थरारक विजय मिळवला. सुरुवातीला टपाली मतमोजणी पार पडली. प्रत्येक गटाचे फेरीनिहाय निकाल जाहीर होत होते. सर्वात शेवटी निटूर गटाचा निकाल लागला. येथे ईव्हीएम क्रमांकांबाबत काँग्रेस उमेदवारांनी हरकत घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही मतदान केंद्रांची मतमोजणी पारदर्शकपणे करून निकाल जाहीर केला. विजय मिरवणुकीत निलंगा दणाणला. निकाल जाहीर होताच काँग्रेस, भाजपा व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निलंगा शहरातून ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत भव्य विजय मिरवणूक काढली. घोषणा, जल्लोष आणि उत्साहाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. मतमोजणी दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.